नमस्कार. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना रक्कम खात्यात जमा, तिसरी यादी जाहीर. या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. सोबतच एक विनंती असणार आहे, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून घेतले जाणारे कर्जमाफी संदर्भातले, पीक विम्यासंदर्भातले, सोबतच वेगवेगळ्या योजनांच्या अनुदानासंदर्भातले वेगवेगळे निर्णय, महत्त्वाचे निर्णय आणि नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला चॅनलची मदत होणार आहे. तर सुरुवात करूया आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेसंदर्भात शेतकऱ्यांसाठी पाहूया आनंदाची बातमी. तर तमाम शेतकरी बांधवांसाठी नक्कीच ही मोठी आनंदाची बातमी असणार आहे. कालच आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेसंदर्भात सगळ्यात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे आणि जी पहिली यादी जाहीर झालेली आहे त्या यादीमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 31 तारखेपूर्वी ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे. त्यासोबतच या ठिकाणी पहा, 50,000 रुपयाची जी अट होती ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. त्या संदर्भात सुद्धा मोठी घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे आणि नक्कीच ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आणि शेअर करणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांपर्यंत. या ठिकाणी पहा, 31 तारखेपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची जाहीर माहिती पंढरपूरमधून मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे आणि त्या नियमानुसार आधार ऑथेंटिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर 31 तारखेपूर्वी ही रक्कम आता जमा होणार आहे आणि या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होत आहे. यापेक्षा मोठी आनंदाची बातमी नक्कीच शेतकऱ्यांसाठी दुसरी असणार नाही. त्यासोबतच पहा, आता 31 तारखेपूर्वी या योजनेअंतर्गत रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे. पण जो नमोचा हप्ता आहे तो आणखीनही रखडलेला आहे. तो नमोचा हप्ता नेमका लाभार्थी शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार आहे याकडे सर्व शेतकरी बांधवांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मात्र या संदर्भात आणखीन ऑफिशियल अपडेट आलेली नाही. जशी नमोच्या हप्त्याची ऑफिशियल अपडेट येईल तुम्हाला तात्काळ कळवण्यात येणार आहे. आणि तिसरी यादी, कर्जमाफी योजनेअंतर्गत तिसरी यादी आणखीन जाहीर झालेली नाही. अद्याप दुसऱ्या यादीचं काम सुरू आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेमध्ये माहिती दिलेली आहे की आत्तापर्यंत पहिली यादी जाहीर झालेली आहे. पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना 31 तारखेपूर्वी रक्कम जमा करण्यात येणार आहे आणि दुसऱ्या यादीचं काम जे आहे ते अतिशय तत्परतेने सुरू आहे. शीघ्र गतीने, जलद गतीने दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची जी तरतूद आहे ती केली जात आहे. मात्र तिसऱ्या यादी संदर्भात आणखीन शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. तिसऱ्या यादी संदर्भात देखील ऑफिशियल अपडेट आली की लगेच तात्काळ कळवण्यात येईल. त्यासाठी सुरुवातीला सांगितलं होतं, सबस्क्राईब करायला विसरू नका.